आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण हा फोटो, ज्या फोटोचा आपण उल्लेख करतोय, जो फोटो आपण स्क्रीनवर पाहतोय, या ठाकरे बंधूंची गळाभेट झालेली आहे, ज्यामध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे आणि दोघे ठाकरे बंधू या ठिकाणी स्मित हास्य करत उभे राहिलेले आपण पाहतोय। या फोटोवरून सुद्धा आता चर्चांना उधाण आलेलं आहे, कारण बाळासाहेब ठाकरे यांचं जेव्हा निधन झालं त्यावेळेस राज ठाकरे यांनी मातोश्रीची पायरी चढली होती आणि आता एवढ्या वर्षांनंतर पुन्हा एकदा राज ठाकरे हे मातोश्रीवर आले आणि आता पुन्हा एकदा हा फोटो हा खरं तर हा चर्चेमध्ये आता आलेला पाहायला मिळतोय। नीरव, नक्कीच जो बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आपण दोन्ही बंधूंच्या मागे पाहतो आहे तो म्हणजे मातोश्रीवरती हा फोटो काढण्यात आलेला आहे आणि एकूणच या फोटोच्या समोर ठाकरे बंधू एकत्र उभे राहून फोटो काढतात, त्यामुळे खूप एकत्र आम्ही आहोत असं दाखवण्याचा हा एक प्रकार आहे। हा फोटो फार बोलका आहे खरं तर। कुटुंब म्हणून एकत्र आलो आहोत, आता कुटुंब म्हणून आता एकत्र आहोत आणि आगामी जी काही संकट सुद्धा येतील त्यामध्ये आता एकत्र राहू अशा प्रकारचा संदेश देणारा हा फोटो आहे असं एकंदरीत म्हणायला हरकत नाही। कारण फोटो हे नेहमी काही ना काही सांगत असतात आणि त्यातलाच हा प्रकार आहे। दोन्ही बंधू खरं तर आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत, एक फोटोग्राफर तर दुसरा एक व्यंगचित्रकार, अशा प्रमाणे जी स्वप्नील, मी दोघांची आपल्याला ओळख। थोडं थांबवते। आपल्यासोबत पत्रकार संदीप देसाई सर जोडलेले आहेत। संदीप सर, आपण पाहतोय मराठीच्या मुद्द्यावरून हे दोघे ठाकरे बंधू एकत्र आले, वेगळाच आनंद उत्साह कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या दोन्ही पक्षाच्या पाहायला मिळाला। त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस, पुन्हा एकदा हे ठाकरे बंधू या ठिकाणी मातोश्रीवर एकत्रित पाहायला मिळाले आणि हा फोटो जो आता पुन्हा एकदा खरं तर हा महत्त्वाचा मानला जातोय, कारण की दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या पुढ्यात हे दोघे ठाकरे बंधू एकत्रित पाहायला मिळतात। काय एकंदरीतच आपण यावर विश्लेषण कराल? नाही, एकूण जर बघितलं असेल तर कौटुंबिक विषयांमध्ये वेळोवेळी राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, लग्न समारंभांच्या निमित्ताने याच्यापूर्वी एकत्र आले होते। उद्धव ठाकरे यांना ज्या वेळेला त्यांची एंजिओप्लास्टी झाली होती लीलावती हॉस्पिटलमधून घरी जाताना, त्यावेळेलाही राज ठाकरेंनी गाडी चालवत त्यांना मातोश्रीपर्यंत नेलं होतं। त्याच्यानंतर राज यांच्या चिरंजीवांच्या लग्नाच्या वेळेलाही ते पत्रिका घेऊन गेले होते। तसं कौटुंबिक जिव्हाळा, कौटुंबिक नातेसंबंध वेळोवेळी ही मंडळी दोघेही भाऊ एकत्र आलेले आपल्याला बघायला मिळतात। पण मराठी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आणि आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती मराठीच्या मुद्द्यावर दोघं जण एकत्र आल्यानंतर एकूणच चित्र बदलेलं दिसतं। त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आजच्या भेटीकडे बघावं लागेल। ही कौटुंबिक भेट आहेच, यात वादच नाही येते, पण मधल्या संपूर्ण काळामध्ये वारंवार उद्धव ठाकरे यांच्याकडनं सांगितलं होतं हो की आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र यायला तयार आहोत, महापालिकेसाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। पण या सगळ्या टप्प्यामध्ये बघा तुम्ही की राज ठाकरे स्वतः कुठलंही मत त्यांनी कधी या अनुषंगाने व्यक्त केलेलं नव्हतं। पण आता एक चित्र स्पष्ट दिसतंय की दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकत्र येण्यासंदर्भात आग्रही भूमिका दिसते। मराठी माणसामध्ये सुद्धा हे दोघे एकत्र आले तर त्यांना आवडणारे असं एकूण चित्र मधल्या काळामध्ये दिसत होतं। अजूनही महानगरपालिकेच्या किंवा कुठल्याही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीये, पण या दोघांनी एकत्र यावं असं वाटणारा एक मोठा मराठी वर्ग आहे आणि त्यामुळे त्यातलं हे एक पाऊल पुढे असं म्हणता येऊ शकतो। कारण याच्यापूर्वी तसं काही अलीकडच्या काळामध्ये राज ठाकरे गेले नव्हते। एक तर मुळात आता हा वाढदिवस हे एक निमित्त आहे, पण ह्याला राजकीय दृष्ट्या पाहता येऊ शकतो नक्कीच। जी नक्कीच, आपण जर म्हटल्याप्रमाणे ही भेट जेव्हा झाली, जेव्हा तो मेळावा झाला, त्या भेटीनंतर ठाकरे ब्रँड ही चर्चा रंगत आपण ऐकलीच असेल। त्यानंतर आता ही पुन्हा एकदा भेट झालेली आहे। महाराष्ट्रातील राजकारणाच्या नव्या अध्यायाचा श्री गणेशा ठरण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली। हॅलो जी संदीप सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा, पोहोचतोय। जी, मी म्हटलं असं की आपण जो मेळावा आपण पाहिला त्यानंतर ठाकरे ब्रँड हे चर्चेत आलं, त्यानंतर आता ही दुसऱ्यांदा पुन्हा एकदा भेट आपण पाहतोय, त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाच्या या नव्या अध्यायाचा श्री गणेशा ठरण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। नक्कीच। आता तुम्ही बघा की विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीला एक प्रचंड बहुमत मिळालं होतं। आता त्याच्यानंतरच्या काळामध्ये जी आश्वासनं त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिली होती त्या सगळ्या आश्वासनांना जवळपास हरताळ फासलेला आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळालेले नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, महागाई वाढते, राज्यातलं मंत्रिमंडळातले एक मंत्र्यांनी जे काही तारे तोडलेले आहेत किंवा जे काही गोष्टी त्यांच्या भानगडी बाहेर येत आहेत, कुठे आमदार मारतायत, अर्वाच्य भाषा, या सगळ्याला जनता कंटाळली आहे बऱ्यापैकी। या सगळ्या पार्श्वभूमीवर सक्षम विरोधी पक्ष त्यांना पाहिजेच आहे खरं बघितलं तर। आणि आता काँग्रेसकडे तशा प्रकारचं प्रभावी नेतृत्व नाहीये।
राज ठाकरे उत्तम वक्ते आहेत. त्यांनी मधल्या काळात सांगितलं होतं की विधानसभेत जरी तुमची ताकद असली तरी आमची ताकद रस्त्यावर आहे. पण राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर रस्त्यावरच्या ताकदीबरोबरच शेवटी विधिमंडळात, विधानसभेत, महानगरपालिकेमध्ये तुमची ताकद असणं आवश्यक आहे. तर तुम्हाला अधिकृतपणे कामं करता येऊ शकतात. अन्यथा आंदोलनच करत राहावं लागतं. याची जाण आता राज ठाकरेंनाही झाली, निश्चितच झाली असणार. ती असणारच, त्यामध्ये काही प्रश्न येत नाहीये. आणि दोघांच्या दृष्टीने हे एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने ही निश्चित चांगली गोष्ट ठरू शकते. जी जी, आपण आता हे ठाकरे बंधूंबद्दल बोलत होतो. मात्र उद्धव ठाकरे ज्या मवियामध्ये आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया असतील जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर ते कसं समीकरण असेल राजकारणातलं? नाही, काँग्रेसने तर स्पष्ट केलेलं आहे, पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केलंय, जर राज ठाकरेंबरोबर ती उद्धव ठाकरे गेले तर आमची त्यांच्यावर युती असू शकत नाही. हे त्यांनी ऑलरेडी स्पष्ट केलेलं आहे. आणि असं आहे की आता ही लढाई अस्तित्वाची आहे, उद्धव ठाकरेंसाठी सुद्धा, राज ठाकरेंसाठी सुद्धा. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं जे मराठी जनमत दिसून आलं, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे दोघंही बंधू नक्की एकत्र येतील. ते एकत्र न येण्याची चूक करणार नाही असं एकूण चित्र आता तरी दिसतंय. जी जी, धन्यवाद संदीप आचार्य सर आपण केलेल्या विश्लेषणासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.